नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून धावपट्टीबरोबरच विमानतळाची रडार यंत्रणा आणि इतर सुरक्षेच्या यंत्रणांच्या तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने विमानतळावरून डिसेंबर महिन्यात हवाई दलाच्या सुखोई विमानाचे पहिल्यांदा उड्डाण होणार असल्याची आनंद वार्ता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडको कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात दिली आहे. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ 1160 हेक्टर जमिनीवर उभारले जात आहे. भूसंपादन आणि इतर तांत्रिक कारणांमुळे विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डाण होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र गेल्या 3 वर्षात या विमानतळाच्या बांधकामाला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यावर विविध चाचण्या सुरू आहेत. मागील महिन्यात विमानतळ धावपट्टीपासून काही अंतरावरून वैमानिकाला धावपट्टीची अचूक माहिती व्यवस्थित मिळते का याची चाचणी घेण्यात आली. यासाठी 3 दिवस धावपट्टीचा काही अंतरावरून लहान विमानांची वेगवेगळी उड्डाणे उडवण्यात आली. विमानतळ प्रकल्पाची इतर कामे अंतिम टप्प्यात असून मार्च 2025ला या विमानतळाचा पहिला टप्पा मालवाहू वाहतुकीसाठी खुला केला जाईल असेही पुन्हा व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी कर्मचाऱ्यांसमोर घोषित केले. विमानतळावरून 3 महिन्यात सुखोई या हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे उड्डाण होणार असल्याच्या बातमीमुळे नवी मुंबईच्या बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शेका पक्षाचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुद्धा पनवेल जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आज पुन्हा पुढील सुनावणी होणार आहे. कर्नाळा बँकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटील, बँकेच्या संचालक मंडळातील 22 सदस्य आणि इतर अशा एकूण 83 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी विवेक पाटील, बँकेच्या सीईओ अपर्णा वडके, हेमंत सुताने, संचालक भालचंद्र रामभाऊ तांबोळी, डॉक्टर आरिफ युसुफ दाखवे यांना अटक करण्यात आलेली असून त्यांचा मुक्काम तळोजा जेलमध्ये आहे. त्यापैकी विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सध्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. येत्या शनिवारपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवाची तयारी पूर्ण होत आली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशांनुसार बांधकाम विभागाच्या वतीने कृत्रिम तलाव, घनकचरा आणि आरोग्य विसर्जन घाटाच्या साफसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. याबरोबरच पर्यावरण विभागाच्या वतीने मूर्तीदान केंद्र, निर्माल्यापासून उदबत्ती निर्मिती, निर्माल्यासाठी कागदी पिशव्यांचे वाटप अशा अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. यावर्षी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने 89 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये 41 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन ठिकाणे असून 48 ठिकाणी कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे. या 48 कृत्रिम ठिकाणाहून शाडू मातीच्या गणपतींसाठी वेगवेगळे तलाव आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या विसर्जनासाठी वेगवेगळ्या तलावांची सोय करण्यात आली आहे. या सर्व विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही स्टेज, टॉवरची सोय, टेबल खुर्च्या, लाऊडस्पीकर, निर्माल्य कलश, लाईव्ह जॅकेटची सोय करण्यात आली आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्याला भेट देऊन दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. प्रभारी मुख्याध्यापिका सान्वी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वकील प्रथमेश आर्दे यांनी आयोजित केलेल्या या भेटीचा उद्देश सैद्धांतिक कायदेविषयक ज्ञान आणि वास्तविक जगातील कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीत त्यांच्यातील सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकांची त्यांना ओळख करून देण्यात आली. या दौऱ्यात पुरावे हाताळण्याचे महत्त्व, कोठडीची साखळी, अटक आणि नजरकैदेत ठेवण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी कायदेशीर प्रक्रिया, मानवी हक्क आणि पोलीस यंत्रणेतील आव्हानांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. पेण तालुक्यातील 70 महिला बचत गटातील महिलांनी उमेद अभियानांतर्गत गणेश मूर्ती व्यवसायात पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. बचत गटातील महिलांनी सुमारे 35,000 गणेश मूर्ती तयार केल्या. यामधून त्यांनी 2,89,50,000 रुपयांची उलाढाल केली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवार आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याने जिल्ह्यातील महिला शक्ती गणपती मूर्ती व्यवसायात गरुड झेप घेऊ शकल्या आहेत. कोकणवासीय समाज संस्थेच्या वतीने माथेरानमधील महिलांसाठी आणि शालेय विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत केले होते. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मुलींची छेड काढणे, एकतर्फी प्रेमातून मुलींची हत्या करणे यामुळे महिला वर्ग असुरक्षित असल्याने अशा प्रवृत्तींना आळा बसवा यासाठी महिलांनी मुलींनी स्वतःचे संरक्षण करणे आता काळाची गरज बनली आहे. यासाठी कोकणवासीय समाजाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सिक्युरिटी क्षेत्रातील अनुभव आणि स्वसंरक्षण मध्ये मातब्बर असणारे संजय मिस्त्री यांनी यावेळी महिलांना आणि मुलींना मार्गदर्शन केले. शिबिराला कोकणवासीय समाज संस्थाध्यक्ष चंद्रकांत सुतार, उपाध्यक्ष रवींद्र परब, सचिव ललित पांगसे, महिलाध्यक्ष सारिका पाटील, उपाध्यक्ष पौर्णिमा जाबरे, परेंद्रू मोरे, वनिता दिघे, रिया दळवी, श्रद्धा मढे, कांचन केतकर, गीता खाडे, हेमा सावंत, कनिष्का रामाणे, शालेय व्यवस्थापन अध्यक्षा ज्योती शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे, माजी नगरसेविका सोनम दाभेकर उपस्थित होते. गणेशोत्सवावेळी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवांच्या शुभेच्छांचे मोठमोठे बॅनर लावले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता असते. तसेच काही वेळा शुभेच्छांच्या बॅनरवर वादग्रस्त राजकीय टीका टिप्पणी करणारा, चारित्र्य हनन करणारा मजकूर लिहिलेला असतो. त्यामुळे राजकीय मतभेद होऊन शांतता भंग होऊ शकते. अशा प्रकारचे बॅनर रस्त्यांवर लावण्यात येऊ नये असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शांतता समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा शांतता समिती सदस्यांनी याबाबतची मागणी केली होती. त्याला आता जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिला आहे. रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्र वगळून सर्व क्षेत्रामध्ये गणेशोत्सव कालावधीमध्ये शुभेच्छांचे बॅनर लावल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये म्हणून भारतीय नागरी सुरक्षा संहितेअन्वये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मनाई आदेश लागू केला आहे. माथेरान शहरात ई-रिक्षा सुरू झाल्यापासून सर्वांना म्हणजेच पर्यटकांसह नागरिकांना ये-जा करणे आता सोयीस्कर झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात घरोघरी विराजमान होणाऱ्या गणेश मूर्तींचे आगमन ई-रिक्षामधून झाले आहे. माथेरान शहरात दळणवळणाच्या सोयीसुविधा यापूर्वीपासून सुरळीत नसल्याने येणाऱ्या पर्यटकांबरोबर येथे नागरिकांना देखील ही बाब फारच खर्चिक आहे. या ठिकाणी कोणत्याही वाहनांना परवानगी नसल्याने माथेरान शहरात कोणतेही सण उत्सव साजरे करत असताना स्थानिकांना तारेवरची कसरत करावी लागते. माथेरान शहरात गणेशोत्सव साजरा करताना गणेश मूर्ती आणताना माथेरान टॅक्सी स्टँड असलेल्या दस्तुरी नाक्यापासून गणेश मूर्ती डोक्यावर घेऊन 3 ते 5 किलोमीटर अंतरावर चालत जावे लागते. पावसाच्या दिवसात अनेकांना आपल्या गणेश मूर्ती डोक्यावरून घेऊन जाताना खूप त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात ई-रिक्षा सुरू असल्याने येथील नागरिकांनी आपल्या गणेश मूर्ती ई-रिक्षामधून घरी आणल्या. ई-रिक्षाची सोय उपलब्ध असल्याने अनेक दूरवरच्या भागातील स्थानिकांना सोयीस्कर झाले आहे. ई-रिक्षा प्रकल्प सर्वांसाठी फायदेशीर ठरत असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पर्यटक अनेकांची पायपीट कमी झाली आहे. यंदाच्या वर्षी बाप्पांचे आगमन ई-रिक्षातून झाल्याने स्थानिकांसह ई-रिक्षा चालकांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500ची वाढ केली आहे. 7वा वेतन आयोग लागू करा यासह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. संपामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये 6,500 रुपयांची वाढ झालेल्या निर्णयानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऐन गणेशोत्सव काळात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना आजपासून 19 सप्टेंबर या कालावधीत टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.